विराट भाऊ कोहलीची सेंचुरी झाल्याच्या खुशीत महाराष्ट्रातील पहिल्या कोळी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचा बेट ठरला. आणि मग ऋग्वेद आणि मी गाठलं ठाण्यातील मी हाय कोळी हे रेस्टॉरंट. आम्ही आमची बोट बाहेरच पार्क केली, कोयत्याला पकडलं आणि आत घुसलो. भाई आतमध्ये वाईब्सच वेगळ्या होत्या. इथे जुनी पितळेची भांडी, डबे आणि मारिओ मिरिंडाची एक सुंदर पेंटिंग इथे लावली होती. इथली प्रत्येक गोष्ट जुन्या काळाची आठवण करून देणारी. यांचे स्वतःचे मसाले सुद्धा आहेत ज्याला घरची चव आहे. इतक्यात भाऊ विचारायला आला, तुम्ही कोणते मासे खाणार? यांच्या माशांची साईज बघून आमचे डोळेच फिरले. नंतर छोट्या मालकांनी खूप मन लावून मेनू डिसाईड केला. इथे 2 थाळींवरती 1 थाळी फ्री होती आणि ही ऑफर फक्त 19 डिसेंबर पर्यंतच आहे. प्रॉन्स थाळी, सुरमई थाळी, पापलेट थाळी आणि काळा सुका चिकन थाळी. आता पूर्ण प्रोग्राम सेट झाला होता. छोट्या मालकांनी पहिल्याच प्रॉन्स वरती हल्ला चढवला. तेवढ्यात भाऊ लेमन पंच आणि पेरू पंचचा मोहितो घेऊन आला. संधीचा फायदा घेत मग छोट्या मालकाने आपला मोर्चा पापलेटकडे वळवला आणि मग लेमन पंच पिऊन सर्व काही बॅलन्स केलं. 2 थाळीवरती 1 थाळी फ्री मिळाल्यामुळे व्हिडिओग्राफरने आपलं काम सोडून जेवायला सुरुवात केली. 4 घास सुकाने खाऊ द्या बोलून व्हिडिओग्राफरने सुरमेवर हल्ला चढवला. मग मी तरी कसला ऐकतोय, आधी प्रॉन्स आणि नंतर काळा सुक्का चिकनवर तुटून पडलो. भाई यांचे वडे आणि काळा सुक्का चिकन यांच्या प्रेमात पडण्यासाठी खूप आहे. ही डिश चुकून सुद्धा मिस करू नका. आता सर्व लढाई संपून सैनिक मॉकटेल पीत बसले होते. पोट गच्च भरल्यामुळे छोटे मालक कोणता तरी विचित्र डान्स करून दाखवत होते. एवढ्यात भाऊ सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम घेऊन आला आणि टेबलावरती जाळ आणि धूर संगतीच करून टाकला. धूर बाजूला करून आईस्क्रीम आणि चॉकलेट ब्राउनीचा घास छोट्या मालकांनी खाल्ला आणि मग कार्यक्रम संपन्न झाल्याचा सिग्नल दिला. ठाण्यातल्या या कोळीवाड्याची चव तुम्ही चाखली नसेल तर एकदा नक्की जाऊन या.